हिंगोलीचे आमचे जरांगे पाटील ही परिस्थिती काय होते ना, आपण काय अनुभव घेतलेला तो कशा पद्धतीने किरण भाऊ आपण पाहिलं असेल की मराठ्यांचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी हा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून असेल, आपला उपोषणाच्या माध्यमातून असेल, ही लढाई समाजासाठी जिंकलेली. 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य झाल्या. 2 मागण्यासुद्धा आपल्याला काही कालावधी दिला आहे. या कालावधीमध्ये ते पूर्ण करणार आहेत. परंतु आज जे काही श्रेय जात आहे ते आपले संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना जात आहे आणि म्हणूनच त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलो. विजयोत्सव आमच्या समाजाने, समाज बांधवांनी, महिला भगिनींनी या ठिकाणी साजरा केला. तो आपल्या माध्यमातून एकच सांगतो, जेव्हा जेव्हा ह्या लढाईमध्ये जे आमचे बांधव आमच्यासोबत गेले अनेक वर्ष काम करत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून मी कौतुक करतो, त्यांचंही आभार व्यक्त करतो. आम्हाला साथ देणारे मग प्रशासन असतील, आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि आमच्या आरक्षणाची उपसमिती असणारे दादा विखे पाटील आणि सर्व त्यांची उपसमितीचे सर्व सभासद यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कळत न कळत सर्व सहकार्य करणारे माझ्या सर्वच समाज बांधवांचे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त करतो. पोलीस आपला पत्रकार मित्रांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला माहिती असेल की आपण देखील पाहिलं जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर आम्ही अनेक वर्षे काम करतो. आमचे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील, त्यांचा बलिदान या ठिकाणी गेलेला आहे. आमचे स्वर्गीय विनायकराव मेटे असतील, यांचा देखील बली गेला. आरक्षणासाठी ते मुंबईला बैठकीसाठी येत होते. आणि अशा अनेक बांधव आपल्याला माहिती आहे तर हे 100च्या पुढं आमचे बांधव या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे. त्यांना देखील या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना आदरांजली व्यक्त करतो. शेवटी या लढ्यामध्ये आम्ही उपोषणास्थळी मुंबईला असताना आमचा घोगरे नावाचा एक आंदोलक या ठिकाणी त्याला देखील अटॅक आला. त्याचा देखील बली ह्या शेवटचा बली त्या ठिकाणी गेला आणि नंतरच हे आम्हाला आरक्षण मिळालं. म्हणून संपूर्ण श्रेय माझ्या जे काही ज्यांचा या समाजासाठी योगदान आहे, ज्यांचं बली गेलेलं आहे या आरक्षणासाठी, त्यांचं मनापासून या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली व्यक्त करतो. माझ्या समाज बांधवांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी ही खरी लढाई आम्हाला जिंकून दिली, ज्यांनी हे आरक्षण समाजासाठी मिळवून दिलं, ते मराठ्यांचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं खास करून माझ्या समाजाच्या वतीने, माझ्या या खोपोली शहराच्या वतीने, खालापूर तालुक्याच्या वतीने, संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. 7 तारखेला मनोज जरांगे पाटील आम्हाला उपोषणात बसले असता मुंबईमध्ये फार आंदोलकांचे हाल झाले व याचं श्रेय कुठल्याही पक्षाने घेऊ नये. हे फक्त श्रेय मनोज जरांगे पाटलांचं व मराठा समाजाचं आहे. अगदी साहजिकच जे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जे आहेत हे जवळजवळ त्यांच्या तरुणाईच्या वयापासून ते मराठा समाजासाठी लढत होते आणि त्यांच्या या संघर्षाला अतिशय योग्य प्रकारे सरकारने त्यांना न्याय देऊन आपला जो संघर्ष होता तो शेवटपर्यंत त्यांना मिळवून दिलेला आहे. आणि ह्याचं श्रेय फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांनाच जातं. त्याचं श्रेय कुणीही घेऊ नये. आणि या भविष्यात याच्यापुढे शिवाजी महाराजांचं जसं नाव घेतलं जातं तसं मराठ्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेतलं जाईल, एवढं त्यांनी ख्याती करून ठेवलेली आहे. धन्यवाद. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज होते म्हणून देव वाचले, मंदिरं राहिली, तसेच आता आमच्या मराठ्यांचा एकच देव शिवाजी महाराजांनंतर हे आमचे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि हेच आमचे देव शेवटचे लास्टचे देव असणार. जय महाराष्ट्र. मागच्या वेळेस वाशीपर्यंत जाऊन आम्हाला जो आश्वासन दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन, जरांगे पाटील साहेबांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता आणि त्या विश्वासापुढे ते गेले. मात्र थोडीशी निराशा झाली आणि यावेळेस मनोजदादा जरांगे पाटील यांनी मनाशी ठाम निश्चय केला होता, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. आणि ह्या विश्वासावर सर्व सकल मराठा बांधवांना एकत्र करून
मुंबई घाटाची आझाद मैदान गाठायचा आणि आझाद मैदान त्यांनी गाठला आणि त्यांची एक म्हणजे आत्मीयता होती की आत्ता आपण 100% तुम्ही फक्त मला तरुण युवा असेल, बंधू असतील, भगिनी असतील, जो सकल मराठा बांधव जे असतील या गरजवंत मराठ्यांसाठी हा लढा पुकारला होता. तर नक्कीच फक्त तुम्ही मला साथ द्या, मी हा आरक्षण तुम्हाला ओबीसीतून आरक्षण घेऊन देणार. आणि ह्या विश्वासावर त्यांना जे आतोनात म्हणजे त्यांच्या शरीराला दुखापत वेदना होत असताना त्यांनी जी एक ठाम निश्चय ठेवला होता आणि हे ठाम निश्चय त्यांच्यासाठी फक्त त्यांना ताकद हवी होती या बांधवांची, सकल मराठा बांधवांची. तर या तरुण बांधवांनी असेल किंवा घरी बसलेल्या महिलांनी असेल, चटणी भाकरी खरड्याच्या स्वरूपात का असेल ना, सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या लढ्याचा जो उठाव पुकारला, या पुकारातनं मनोजदादा जरांगेची ताकद वाढली आणि ह्या ताकदीवरती आमच्या मराठ्याच्या वाघाने हा लढा यशस्वी करून दाखवला आणि मराठ्यांना आरक्षण देऊन दाखवलं. एक मराठा लाख मराठा. आता आरक्षण मिळालं आहे जे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांमुळे. आणि त्यांना मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस या आंदोलनाला सुरुवात केली आणि ज्यावेळेस सुरुवात करताना जेव्हा मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला, ज्या वेळेस संकट आली त्यावेळेस मराठी आणि जे तरुण ज्या संख्येने उपस्थित राहिले ते सगळं त्या तरुणांचा मी आभार व्यक्त करतो, आमच्या पत्रकार बांधवांचा आभार व्यक्त करतो. कारण का हा संघर्ष कुणासाठी नव्हता, हा संघर्ष गरजवंत मराठ्यांचा होता. आणि गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणजे ज्यावेळेस सगळ्यांना कळलं की हा जर गरजवंत मराठ्यांचा, कारण का जे माजलेली माणसं होती बाबा कुणाला गरज आहे, बाबा सामान्य माणसाला गरज होती, कुठल्या माणसाला गरज होती, बाबा ज्या गोष्टी खरोखर माणसाला गरज होती, जी गोष्ट भेटायला पाहिजे होती ती कुणी मिळून दिली, तर मनोज जरांगे पाटलांनी मिळून दिली.